एक महत्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे। ही योजना सुरू करत असताना काही लोकांना वाटलं ही फसवी योजना आहे, हे फक्त निवडणुकीपुरते चुनाव जुमला आहे। परंतु जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील, काही लोक निवडणुकीमध्ये बोलतात खटखटाकट पैसे जमा करा आणि नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली। परंतु महायुती सरकार आम्ही कधी असं म्हणणार नाही, कारण आम्ही जे बोललो ते केलं आणि पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले। एवढ्या लवकर, एवढ्या विक्रमी वेळात, कमी वेळात महिलांच्या, माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक, ही पहिली योजना आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। दिलेला शब्द पाळणार हे आपलं सरकार आहे आणि म्हणून आज काही लोक सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते, म्हणाले पैसे येणार नाहीत। जसे पैसे खात्यात आले की काही लोक म्हणाले पटापट पैसे काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल। अरे बाबा, हे देणारं सरकार आहे, ही देना बँक आहे, हे घेणारं सरकार नाही। आतापर्यंत यापूर्वीचं सरकार हप्ते घेणारं होतं, हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे। याचा आम्हाला अभिमान आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। खरं म्हणजे कालच कोणीतरी म्हणालं की या योजनेचा काय फायदा काय होणार नाही, जनतेवर, माझ्या बहिणींवर, महिलांवर काय परिणाम होणार नाही। परंतु मी त्यांना सांगतो, एवढंच सांगतो की कोणत्याही राजकीय लाभासाठी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केलेली नाही। राज्यातल्या माता भगिनींच्या आयुष्यात सुखाचे, समाधानाचे दिवस आले पाहिजे, हीच आमची भावना आहे। आणि म्हणून या योजनेसाठी मगाशी अजितदादांनी सांगितलं की पूर्ण 33,000 कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे। आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील। याचं कारण आपल्याला सांगतो, तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल, आम्ही 1,500वर थांबणार नाही। तुम्ही ताकद दिली तर 1,500ची, कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही। या योजनेच्या बद्दल जे गैरसमज पसरवतात माझ्या बहिणींमध्ये, भावांमध्ये, त्यांचा गैरसमज योग्य वेळी तुम्ही दूर कराल असा मला विश्वास आहे। योग्य वेळ आपल्याला माहित आहे कधी आहे ते, आणि म्हणून 1500वर आम्ही थांबणार नाही। आम्ही तुमचे भाऊ, तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर हे 1,500चे 2,000 होतील। तुम्ही आणखी बळ दिलं 2,000चे 2,500 होतील। तुम्ही बळ आणखी ताकद दिली, आशीर्वाद 3,000 होतील। आणि 3 पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही, हा शब्द आपल्याला देतो। कारण ही गरिबी आम्ही पाहिली आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलोय। मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा, महिन्याची काटकसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली आहे, माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिली आहे। आणि हे 1,500 रुपये जे दिले ते लोक म्हणतात हे 1,500 रुपये काय होणार याच्यानी, काही होणार नाही। 1,500 एवढी मोठी रक्कम नाही, पण 1,500 सर्वसामान्यासाठी छोटी रक्कम देखील नाही। आणि म्हणून 1,500 म्हणजे वर्षाला 18,000 रुपये। 2 माझ्या बहिणी असल्या तर वर्षाला 36,000 रुपये, सासूबाई असल्या तर त्यांचे 18,000 रुपये, 54,000 रुपये वर्षाचे।
तीन गॅस सिलेंडर मोफत देतो, ते वर्षाचे 2400 रुपये. त्याचबरोबर किसान सन्मान योजना शेतकऱ्याची 6000 केंद्राचे 6000 आपले असे 12000 रुपये वर्षाचे आपण देतो. मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं मुलींचं मोफत शिक्षण आम्ही करतोय. आणि ज्याला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, या राज्यामध्ये त्या मुलीला उच्च शिक्षण घेता येईल. कारण एका मुलीने शिक्षण घेता आलं नाही, आत्महत्या केली, त्याच दिवशी आम्ही हा निर्णय घेतला आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पूर्ण 100% फी माफ करून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आपण करतोय, ते तर आपण पैसे धरतच नाही. आणि म्हणून हे सगळे आज वर्षाला जवळपास एका घरामध्ये मुलीचा जन्म झाला 5000, पहिलीत गेली 6000, पाचवीत गेली 7000, 11वीत गेली 8000. 18व्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात 1,00,000 रुपये जमा करण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला आहे. लेक लाडकी लखपती. आणि म्हणून एका घरामध्ये, एका कुटुंबामध्ये, त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दीदी, ड्रोन दीदी, उज्ज्वला योजना, जनधन योजना, महिला सक्षमीकरण, महिला सन्मान, महिला आत्मनिर्भर करा, हे सगळे योजना जर पकडल्या आपण तर मला सांगा वर्षाकाठी आपल्या घरामध्ये हजारो रुपये या ठिकाणी येतील. आणि म्हणून आम्हाला 1,500 थांबायचं नाही. महिला बचत गट, त्याचबरोबर या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं आहे, हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे. आणि म्हणून आता 3,000 रुपये ज्यांच्या खात्यात मिळाले, असे सांगितलं की 3,000चे 20,000 केले. गणपतीमध्ये आमच्याकडे वर्षावर एक मुलगी आली होती, तिने 1,500 रुपयात घुंगरूंच्या कड्या घेतल्या. आणि मी घुंगरू घेऊन आली, ती म्हणाले ये 1,500च्या घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि त्या विकल्या मी, त्यातून मला 10,000 रुपये मिळाले. म्हणजे माझ्या बहिणी फक्त 3,000 1,500 खर्च करण्यासाठी ती योजना राबवत नाहीत, तर त्या पैशातून छोटा मोठा व्यवसाय करण्याची योजना देखील तुमच्या मनामध्ये आहे. ही मोठी गोष्ट आहे, याचं समाधान आम्हाला आहे. आणि मग हे पैसे सगळे अर्थकारणात येतील. अशा पद्धतीने लवकरच आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. रक्षाबंधनाची ओवाळणी या ठिकाणी मिळणार आहे.